कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या वाढत चाललेल्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। या आदेशाला अनुसरून गर्दी टाळण्यासाठी श्री अंबादेवी परिसर 19 मार्चपासून भक्तांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे। याची दखल भाविकांनी घ्यावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्फ्यू पाळून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं आहे। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिरं बंद ठेवण्यात आले आहेत। गुरुवारपासून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री अंबादेवीचं मंदिर भक्तांकरता दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम चीनमध्ये झाला व तेथून जगभरात त्याचा फैलाव झाला आहे। याचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर न पडणं हाच सर्वोत्तम उपाय आहे। हल्लीच्या कोरोना संदर्भात आपल्या इथले अंबादेवीचे प्रसिद्ध मंदिर बंद झालेले आहे। त्या कारणामुळे आम्हाला येणाऱ्या भाविक भक्तांना व अमरावतीकरांना याबद्दल बरंच संकुचित वाटेल। आता याला लढा कसा द्यायचा आणि आम्ही व्यवसाय कसा करायचा किंवा मग आणखी इतर गोष्टी पण आहे, त्या संदर्भात आम्हाला काही प्रशासन काही मदत वगैरे करतील का? रविवारी कर्फ्यू पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 7 ते रात्री 9 कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे। कारण या विषाणूचा संसर्ग 12 तासात स्पर्श झाल्यास होतो, तेव्हा 14 तास जर कोणी बाहेर पडणार नाही, एकमेकांच्या संपर्कात येणार नाही तर प्रादुर्भाव टाळता येईल। रविवारी कर्फ्यू पाळून सायंकाळी 5 वाजता सर्वांनी एकाच वेळी 5 मिनिटे टाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। दिवसभर कर्फ्यूमुळे आकाशात निर्वात पोकळी तयार होईल व टाळीच्या आवाजाचा कोलाहल घुसळून आकाश आणि वायू शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होईल। यामागे खूप मोठं योगशास्त्र आहे। टाळी वाजवल्याने एक चैतन्यमय ऊर्जा निर्माण होते, हे नादशास्त्र अभ्यासकही मान्य करतील। पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद देऊन घराच्या बाल्कनीत खिडकीत उभं राहून टाळ्या वाजवाव्या असं आवाहन विदर्भ न्यूज करता है। विदर्भ न्यूज, अमरावती।